चिंचेच्या झाडाखाली कितीतरी वेळ सावळासाठी काय करता येईल याचा विचार करत फकीरा उभा राहिला होता. इतक्यात मळ्याकडे निघालेल्या विष्णुपंतांच्या घोड्याच्या टापांचा आवाज त्याच्या कानावर पडला आणि तो भानावर आला. फकीराला असे विचारात पडलेले पाहून पंतांनी घोडा थांबवला आणि काय झाले म्हणून विचारले. एवढ्याशा पोरासाठी पंतांनी घोडा थांबवल्याचे बघून मांगवाड्याला आश्चर्य वाटले. फकीरा गंभीर आवाजात म्हणाला, आबा, सावळा नाना बेळगावला गेला. पंतांनी विचारले, मग तुझे काय म्हणणे आहे? फकीराने विचारले, का गेला? पंत विचारात पडले. म्हणाले, सरकारने त्याला गुन्हेगार म्हणून हद्दपार केले आहे. फकीराने पुन्हा विचारले, काय गुन्हा केला सावळा नानाने? पंत म्हणाले, काहीच नाही. सरकारकडे तसा काहीच पुरावा नाही. फकीरा म्हणाला, मग हे कोण विचारणार सरकारला? पंत म्हणाले, आले माझ्या लक्षात. विचारले पाहिजे आणि मीच ते विचारणार. तू जा आता घरात. पंतांचा घोडा भरधाव वेगाने तिथून निघून गेला. फकीरा आणि पंतांचे बोलणे अख्ख्या मांगवाड्याने ऐकले आणि फकीराच्या रूपात आपल्याला तारणहार मिळाल्याची जाणीव त्यांना झाली. आता आपलेही सुखाचे दिवस येतील. फकीराच्या सांगण्यानुसार जर पंत साताऱ्याला गेले, भांडले तर कायदा बोथट होईल. परगावात जाऊन दिवस काढायचे आपल्या मागे लागलेले दुर्दैव संपेल. आपल्याला आपल्या गावात जिथे आपला जन्म झाला तिथे आपल्या माणसात राहता येईल, तिथेच मरता येईल. असेच सगळे व्हावे असे म्हणत मांग आपापल्या घरी गेले आणि 15 दिवसांनंतर पंत साताऱ्याला रवाना झाले. पंत साताऱ्याला आले आणि त्यांनी प्रांत साहेबांची भेट घेतली. त्यांच्या पुढे सावळा मांगासाठी त्यांनी गाराणे घातले. म्हणाले, माझ्या गावचा एक मांग, जो खरे तर एक सनदीशीर शिपाई आहे, त्याला गेली 10 वर्ष बेळगावला नेऊन ठेवला आहे. प्रांत साहेब विष्णुपंत कुलकर्ण्यांना चांगलेच ओळखून असल्याने जरा जपूनच म्हणाले, सावळा मांगाने त्या भागात अशांतता निर्माण केली होती आणि म्हणून त्याला गुन्हेगार ठरवून हद्दपार केले आहे. पंत आवाज चढवून म्हणाले, सावळाने गुन्हा केला याला काय पुरावा आहे आणि त्याला हद्दपार केल्यानंतर त्या भागात शांतता निर्माण झाली आहे असे सरकारचे मत आहे का? पंतांच्या या मोजक्या शब्दांनीच प्रांत बिचकला. पंत शांत होऊन म्हणाले, मी एका गुन्हेगाराचे समर्थन करायला आलो नसून एका सनदीशीर शिपायाची न्याय्य बाजू सरकारच्या कानावर घालायला आलो आहे. सावळाची बाब गंभीर असून ती आपण विचारात घ्यावी अशी मी विनंती करतो. थोडा विचार करून प्रांत म्हणाला, मी सावळाची चौकशी करतो. त्यानंतर पुढे, तुमच्या गावच्या एका मांगाने शिगावच्या खोताचा हात मोडल्याची बातमी आम्हाला समजली आहे आणि सरकार या गोष्टीचा गंभीरपणे विचार करत आहे, असेही प्रांत म्हणाला. पंत म्हणाले, सरकारने या गोष्टीची नोंद घ्यावी की ज्या खोताचा हात मोडला त्याच खोताने 10 वर्षांपूर्वी जोगणी घेऊन निघालेल्या आमच्या गावच्या मांगाचे रिवाज मोडून आमच्या हद्दीत शिरून डोके मारले होते आणि तीच वाटी परत नेण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा हात मारला गेला आणि त्याचा हात मोडणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्या मांगाचाच मुलगा होता, ज्याचे डोके या खोताने मारले होते. खरे तर त्या खोताचे डोकेही सहज मारता आले असते, पण आमच्या मांगाने तसे केले नाही. आणि महत्वाचे म्हणजे या सगळ्या प्रकारात तुमच्या दुलारी मांगाने त्या खोताची मदत केली होती. हे ऐकून प्रांताला राग आला. त्याने दुलारीला बोलवून याबद्दल विचारले. तसे घाबरून दुलारी रडू लागला. त्याच्याकडे बघून पंत प्रांताला म्हणाले, सगळे मांग एकसारखे नसतात. यावर प्रांत काहीच बोलला नाही. पंत तिथून निघून गेले. ठरल्याप्रमाणे प्रांताने बेळगावला माणूस पाठवून सावळाच्या वर्तनाची चौकशी केली आणि त्याची हद्दपारी रद्द केल्याचा हुकूम रवाना झाला. सावळा वेड्यासारखा नाचतच वाटेगावला आला. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याने आल्याबरोबर फकीराचे पाय धरले, पंतांपुढे दंडवत घातला, भैरूला कडकडून भेटला. आता मी माझ्या पंढरीत मरेन, माझी बायका पोरं मला बघतील, असे म्हणत तो गावभर फिरला. सावळा परत आल्याने सर्व मांगांना धीर वाटला, गावालाही बरे वाटले. फकीराच्या शब्दावर पंत साताऱ्याला जाऊन सरकारशी भांडले आणि सावळा पुन्हा माणसात आला. फकीराच्या शब्दाची किंमत मांगांना समजली आणि त्याला आता ते त्यांचा करता पुढारी समजू लागले. दूर दूरचे मांग येऊन फकीराला पाहून जाऊ लागले. रोज नवे नवे लोक त्याला भेटत होते, त्याच्याशी मैत्री करत होते. चिंचणीकर पिराजी, साजूरकर निळू, कैक रामोशी, कैक मराठे, कुमजेचा सत्या असे अनेक जण त्याचे मित्र झाले होते. त्यातल्या सत्तूने उघड उघड बंड केल्यामुळे त्याला तोफेच्या तोंडी देण्याचा सरकारचा हुकूम निघाला होता. हे सगळे फकीराची आई राधा बघत होती. तिला फकीराची काळजी वाटत होती.
आपले कुंकू गाजले, आता आपली कुसही गाजणार. पण पुढे काय, असे तिच्या मनात येत होते. हात तुटला म्हणून गप्प बसणाऱ्यातला बापू खोत नाहीये. तो सूड घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. फकीराची ही सगळी माणसे फकीरासारखीच आहेत. ते सारखे येऊन फकीराला भेटतात. फकीराही घोडा घेऊन कुठेतरी जात असतो आणि रात्री अपरात्री येत असतो. जर एखाद्या दिवशी त्या खोताने वेळ साधली तर? अशा अनेक विचारांनी राधाला घाबरवून सोडले होते. फक्त राधाच नाही तर दौलती, राही यांचाही जीव घाबरला होता. एकदा असेच 2 दिवस फकीरा न सांगता कुठेतरी गेला आणि तिसऱ्या दिवशीच्या पहाटे घरी परतला. येऊन बघतो तर घरी सगळे जागेच होते. राधा, राही भिंतीला टेकून बसल्या होत्या. राधाच्या डोळ्यात पाणी होते तर दौलतीही खिन्न होऊन बसला होता. त्यांना असे पाहून फकीरा चरकला. त्याने राधाला काय झाले म्हणून विचारले. तेव्हा रडतच तिने त्या सगळ्यांना वाटणारी भीती फकीराला सांगितली. म्हणाली, तू आम्हाला न सांगता कुठेतरी जातोस आणि 2-2 दिवस घरी येत नाहीस. आम्हाला खोताची खूप भीती वाटते. त्याने तुला काही केले तर? या विचाराने आम्हाला झोप येत नाही. दौलती म्हणाला, तू 2 दिवस आला नाहीस तर तुझ्या आईने अन्नाचा एक घासही घेतला नाहीये. तुझ्या बापाने सुद्धा जोगणी आणेपर्यंत कोणाला काही सांगितले नव्हते आणि आता तूही तेच करत आहेस. आईचे आणि आबाचे बोलणे ऐकून फकीराला वाईट वाटले. तो म्हणाला, मला माहित नव्हते तुम्ही माझी एवढी काळजी करत असाल. मी आता न सांगता कधीच कुठे जाणार नाही आणि तुम्ही घाबरू नका. खोत माझे काहीच वाईट करू शकणार नाही. त्याच्यावर आणि त्याच्या माणसांवर म्हणजे आपल्या गावचा रावसाहेब पाटील, काळे गावचा घोंडी चौगला या सगळ्यांवर माझी बारीक नजर आहे. त्याने जरा जरी काही करण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याला मारून टाकेन. दौलती म्हणाला, जे काही करशील ते आम्हाला सांगून कर, लपवून ठेवू नकोस. फकीराने तो पुन्हा असे कधीच वागणार नाही असे म्हणत त्या तिघांपुढे डोके टेकवले. ते बघून तिघांनाही भरून आले. सुगीचे दिवस होते. दुःखाची जागा आता सुखाने घेतली होती. माणसं 2 वेळा पोटभर खात होती. सगळे छान सुरू होते. अशातच एके दिवशी काळगाव कुमसचा गोंदा गोंधळी फकीराला भेटायला आला. गोंदा म्हणाला, कुमसच्या सत्तूचा जीव धोक्यात आहे. तुम्ही प्रयत्न केला तरच तो वाचू शकतो आणि म्हणूनच त्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. आपला मित्र संकटात असल्याचे ऐकून फकीरा बेचैन झाला. फकीराने गोंदाला विचारले, नक्की झालंय तरी काय? गोंदा म्हणाला, काल सत्तूला बहादूरवाडीच्या दादा पाटलाने अटक केली आहे. साहेबांचा तसा हुकूमच होता. एवढेच नाही तर सरकार विरोधी जेवढी पण माणसे आहेत त्यांना सगळ्यांना कैद करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. पण सत्तू पकडला कसा गेला? फकीराने विचारले. एका न्हाव्याकडे दाढी करत असताना अचानक 50 माणसांनी येऊन त्याला अटक केली. आता त्याला मळीला बांधून ठेवले आहे आणि उद्याच ते सगळे साताऱ्याला जायला निघणार आहेत. या अटकेमागे सगळे पाटील आहेत. सत्तूने तुम्हाला निरोप पाठवला आहे की त्याच्यावर हत्याराने उपकार करा. जर जगला तर तुमचे उपकार नक्की फेडेल. आता तुम्ही लवकर चला, नाही तर वारणेचे खोरे एका मर्दाला मुकेल. फकीराने लगेच साधूला बोलावले आणि सत्तूला सोडवण्यासाठी माणसे जमवायला सांगितली. माणसं जमवेपर्यंत संध्याकाळ झाली होती. मुरा, बळी, ईश्वरा, किसन, भिवा, घम्या असे 25 तरुण जमले होते. गबऱ्याचे खोगीर आवळत फकीराने घमांडीला चिंचणीला जाऊन पिराला दुपारी बहादूरवाडीत येण्याचा निरोप द्यायला सांगितले. तसेच अजून एकाला हरी आणि रामाला घेऊन यायला सांगितले. सगळी तयारी झाल्यावर फकीरा घरी गेला. दौलती, राही आणि राधाला पाहून म्हणाला, रागवू नका. माझ्या मित्राचा जीव धोक्यात आहे. त्याला सोडवायला जात आहे. एवढे बोलून त्याने त्या तिघांच्या पायाला मिठी घातली. दौलती कापऱ्या आवाजात म्हणाला, जपून जा. राधाने अश्रू आवरत, कधी येणार असे विचारले. फकीरा म्हणाला, उद्या दिवस मावळेपर्यंत नक्की येईन. राही म्हणाली, तोपर्यंत आम्ही अन्न खाणार नाही. फकीरा म्हणाला, काळजी करू नका. उद्या संध्याकाळी मी घरी असेन. फकीरा गबऱ्यावर बसला आणि बहादूरवाडीची वाट चालू लागला. त्याच्या डोळ्यांसमोर मरणाचा काणूसा घेत मळीला बसलेला कुमजेचा सत्तू येत होता. सूर्योदयाच्या आत बहादूरवाडी गाठायची एवढेच फकीराच्या डोक्यात फिरत होते. पुढे वेढा कसा घालायचा, सत्तूला कसे सोडवायचे आणि आईला कबूल केल्याप्रमाणे सूर्यास्ताच्या आत घरी कसे परतायचे या सगळ्याचा विचार करत करत तो निघाला होता. वारणा नदीच्या कुशीत कुमसगाव वसलेले होते. या कुमजेत सत्तूचे आता काहीच उरले नव्हते. बापाने गांजेच्या व्यसनात कमवलेली सगळी जमीन गमावली होती आणि स्वतःचा प्राण सुद्धा गमावला होता.
आजोबांच्या वेळेसचे घर मोडकळीला आले होते. आईशिवाय त्याला आपले म्हणणारे असे या जगात दुसरे कोणीच नव्हते. सत्तूच्या आईने म्हणजेच भोसल्यांच्या बनाबाईने खूप कष्ट करून लोकांच्या घराची कामे करून सत्तूला 7वी पर्यंत शिकवले. दारिद्र्यावर पोसला गेलेला सत्तू रूपाने, गुणाने आणि शरीराने सगळ्यांच्या डोळ्यात भरू लागला. स्वतःच्या दारिद्र्याची लाज वाटून सत्तूने 7वीत शाळा सोडली आणि घोडदळात नोकरी धरली. मनाने आणि बळाने मजबूत सत्तूची आगळी वेगळी घोडदौड बघून इंग्रजी अधिकाऱ्यांचीही मती गुंग झाली. बंदुकीपासून कुस्तीपर्यंत सगळ्यात अद्वितीय ठरलेल्या सत्तूची सगळ्या घोडदळात वचक बसली. बनाबाईला सुखाचे दिवस आले. मोडकळीला आलेले घर आता उभे राहिले. कुमजेचे नाव सत्तूने लष्करात गाजवले म्हणून आईसहित अनेकांचे ऊर भरून आले. पण लवकरच सगळे बदलले. अधिकाऱ्यांच्या मत्सराला, उद्धट हेकट वागण्याला सत्तू कंटाळला. गुलामाप्रमाणे वागणे त्याला जमले नाही आणि एका वर्षातच तो लष्करातली नोकरी सोडून पुन्हा कुमजेला आला. मिळेल तेव्हा मजुरी करू लागला. मजुरी नसेल तेव्हा हातात कुऱ्हाड घेऊन फिरू लागला. कुमजेच्या जीवनात तो पुन्हा एकरूप झाला. असेच दिवस जात होते. असेच एकदा सत्तू नदीवर आंघोळ करून घरी निघाला असताना पांदीतून एका बाईचा जोर जोरात ओरडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्या बाईच्या आवाजाने सगळा वारणा काठ थरथरू लागला.